नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MH लॉ CET 3 इयर्स याची नवीन अपडेट आलेली आहे. जे ऑब्जेक्शन रिझल्ट रिलीज झालेले आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे त्याबाबत आणि आपण कोणकोणते क्वेश्चन ज्यामध्ये करेक्ट आहेत आणि कोणते क्वेश्चन आपल्याला त्याचे मार्क्स भेटणार आहेत त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन रेज केले होते किंवा ज्या विद्यार्थ्यांनी नाही केलं त्यांनासुद्धाही मार्क्स हे अलॉट होणार आहेत. सो त्यासाठी आपण थंबनेल दिलेला आहे की एक्स्ट्रा मार्क्स फॉर ऑल स्टुडंट्स. त्याची इन्फॉर्मेशन नवीन अपडेट आलेली आहे ती आपण बघूया वन बाय वन, जेणेकरून तुम्हाला सर्व डाऊट्स तुमचे यामध्ये क्लिअर होतील. मॉर्निंगमध्ये स्कोर वाढलेला आहे का, इव्हिनिंगमध्ये स्कोर वाढलेला आहे का, कोणत्या शिफ्टमध्ये कोणते क्वेश्चन करेक्ट आलेले आहेत त्याची आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि त्यानुसार तुमचा स्कोरसुद्धा वाढणार आहे. चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. जसं की आपण CETच्या वेबसाईटला आलेलो आहोत आणि या CETची जी वेबसाईटची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो, तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊन चेक करू शकता. जर आपण CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर आपल्याला ही नोटिफिकेशन दिसत आहे, आजची डेट दिसत आहे, LLB 3 इयर्स ऑब्जेक्शन रिड्रेसल. सो ही ऑब्जेक्शन जो आपण रेज केलं होतं त्याचं जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे. ऑब्जेक्शन रिझल्टमध्ये कोणते क्वेश्चनला आपल्याला मार्क्स दिलेले आहेत, कोणत्या क्वेश्चनला मार्क्स दिले नाही आहेत त्याची पूर्ण डिटेल्स आता आपण यामध्ये बघूया. जसं की यामध्ये तुम्हाला मी हे विंडो ओपन केलेले आहे ज्याची नोटिफिकेशन आलेली आहे की महाराष्ट्र LLB 3 इयर्स ऑब्जेक्शन रिड्रेसल. ठीक आहे. त्यानंतर जर आपण खालती बघितलं तर ज्यावेळी आपण ऑब्जेक्शन रेज केलेलं होतं तर त्याची जी ऑब्जेक्शन रेज केली होती आणि ज्या विद्यार्थ्यांना मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की जे विद्यार्थी ऑब्जेक्शन रेज करत आहेत त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला ती जी ऑब्जेक्शन जी काही तुमची PDF आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं. ते जर तुम्ही केलं असेल तर तुमच्याकडे ही जी आन्सर की आहे ती तुमच्याकडे असेल, नसेल तर तुम्हाला ह्या क्वेश्चनपैकी कशा पद्धतीने आपल्याला यामध्ये मार्क्स भेटलेले आहेत ते आपण यामध्ये बघूया. आता जसं की आता लिगल ॲप्टिट्यूडचं जर आपण सेक्शन बघितलं, नंबर ऑफ क्वेश्चन त्यामध्ये ऑब्जेक्शन जे घेतलेले होते 21 ऑब्जेक्शन घेतलेले आणि त्यामध्ये 14 हे करेक्ट तुम्हाला दिलेले आहेत. आता यामध्ये असं पण असू शकतं 21 ऑलरेडी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्यामध्ये रिपीटेड विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असेल, म्हणजे 21 स्टुडंट असतील तर समजा 21 क्वेश्चन असतील तर 21 क्वेश्चनला खूप विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलेले असणार आहेत. म्हणून इथे टोटल जे आपल्याला करेक्ट जे क्वेश्चन याच्यामध्ये दिलेले आहेत, रिझॉल्व केलेले आहेत ते 14 झालेले आहेत. जनरल नॉलेजमध्ये जर आपण बघितलं तर 24 क्वेश्चन रेज केलेले होते, त्यामध्ये 2 क्वेश्चन हे राईट आलेले आहेत. लॉजिकल आणि ॲनालिटिकल रिझनिंगमध्ये 36 क्वेश्चन रेज झाले होते आणि 9 क्वेश्चन त्यामध्ये तुम्हाला त्याचे मार्क्स तुम्हाला हे भेटणार आहेत. इंग्लिशच्या सेक्शनमध्ये जर बघितलं आपण तर 24 क्वेश्चन हे रिलीज म्हणजे ऑब्जेक्शन रेज केलं होतं आणि त्याच्यापैकी 10 जे काही ऑब्जेक्शन ॲप्रूव्ह झालेले आहेत, रिझॉल्व झालेले आहेत ते 10 क्वेश्चन यामध्ये रिझॉल्व झालेले आहेत. टोटल असे किती केलेले होते ऑब्जेक्शन तर 105. टोटल तुम्हाला त्याचे मार्क्स भेटणार आहेत 35. कोणकोणत्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना जे मार्क भेटणार आहेत ते तुम्हाला इथे मी सांगत आहे. जसं की आपण बघितलं इथे 12 मार्च 2024 ज्यांची मॉर्निंगची शिफ्ट ज्या विद्यार्थ्यांची होती, मॉर्निंगला शिफ्ट, त्यामध्ये जर बघितलं आपण आता हा क्वेश्चन ID जर आपण इथे बघितलं तर मला असं वाटते की ज्यावेळी तिकीट रेज केलेला असणार म्हणजे हा जो रेज करण्याचा आपल्याला ऑप्शन होता त्यावेळेला रेज केल्याच्यानंतर तो तिकीट नंबर रेज झाला असेल, तो तिकीट नंबर हा इथे क्वेश्चन IDचा दिलेला असणार आहे. कारण की आपण बघितलं तर इथे क्वेश्चन नंबर आहे, क्वेश्चन ID कुठेही दिलेला नाही आहे. सो तो जो क्वेश्चन ID असेल हा क्वेश्चन ID तो दिला असेल. आता यामध्ये तुम्हाला दिलेला आहे रिमार्कमध्ये ऑल ऑप्शन करेक्ट रिमार्क दिलेलं आणि ॲक्शन टेकन फुल मार्क, म्हणजे याचं तुम्हाला लिगल ॲप्टिट्यूडचं तुम्हाला याचा प्रश्नाचं तुम्हाला मार्क दिलेले आहेत. त्यानंतर बघितलं याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन जो होता तो टाईप अँड एरर क्वेश्चन होता, रिमार्क दिलेला होता, यामध्ये पण तुम्हाला फुल मार्क दिलेला आहे. यामध्ये जर बघितलं थर्ड लिगल ॲप्टिट्यूडमध्ये 12 मार्चचं आपण मॉर्निंग शिफ्टचं क्वेश्चन बघतोय, लिगल ॲप्टिट्यूडचं चेंज इन आन्सर की म्हणजे याच्यामध्ये आन्सर की अपडेट झालेलं आहे, यामध्ये पण तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत. अशा पद्धतीने जे मॉर्निंग बॅचला होते त्या विद्यार्थ्यांना
त्याच्यामध्ये जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना सर्वांना ते मार्क्स त्यामध्ये भेटेल. जसे की इथे मॉर्निंग इथपर्यंत दिलेले आहे, इथपर्यंत मॉर्निंग शिफ्ट आहे. तर एवढ्या जे काही क्वेश्चनचे आहेत तुम्हाला आन्सर की अपडेटेड, फुल मार्क, त्यानंतर जर आपण बघितलं आन्सर की अपडेटेड. सो हे जे क्वेश्चन असतील, जे काही 1 2 3 4 5 जे काही 10 या 11 क्वेश्चन असतील त्याचे तुम्हाला मार्क्स भेटणार आहेत, जे मॉर्निंग बॅचला होते त्यांना. आता त्याच्यामध्ये जर बघितलं आपण इव्हिनिंग बॅचला होते म्हणजे दुपारच्या शिफ्टला, ते विद्यार्थ्यांना पण मार्क्स भेटणार का? तर हो, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा मार्क भेटणार आहेत. हे इव्हिनिंगचे बॅचचे स्टुडंट आहेत. आन्सर की अपडेटेड म्हणजे तुम्हाला यामध्ये मार्क्स भेटणार आहेत. नंतर हे 12 मार्चचं झालं. जर आपण अजून पुढे जर गेल्याच्यानंतर बघितलं तर 13 मार्च म्हणजे सेकंड, खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सर आम्हाला किती मार्क्स भेटू शकतात. सो इथे तुम्हाला मी सांगतोय 10 ते 11 क्वेश्चन मॉर्निंग बॅचला आहेत आणि जर आपण बघितलं 1 2 3 असे जर बघितले आपण 10-11 क्वेश्चन इव्हिनिंगचे असतील आणि परत दुसऱ्या शिफ्टला जी एक्झामिनेशन झालेली होती त्याच्यामध्ये आन्सर की अपडेटेड याचा अर्थ तुम्हाला त्याचे मार्क्स दिलेले आहेत. 13 मार्चला ज्या विद्यार्थ्यांनी मॉर्निंग शिफ्टला जी एक्झाम दिली होती त्यांनासुद्धा याच्यामध्ये मार्क्स भेटलेले आहेत. म्हणजे ही जी आपण ऑब्जेक्शन जे आपण रेज केलेलं होतं या क्वेश्चनचं, त्याचं सर्व तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला त्याचे मार्क्स तुम्हाला भेटले जाणार आहेत. त्यानंतर जर बघितलं मॉर्निंग झालं 13 मार्च, नंतरला जर बघितलं इव्हिनिंग शिफ्टचं जर बघितलं तर इव्हिनिंग शिफ्टला एवढे मार्क्स होते. त्याच्यामध्ये जर बघितलं तर फुल मार्क, आन्सर की अपडेटेड. सो याच्यामध्ये तुम्हाला मार्क भेटणार आहेत. यामध्ये जर असं असतं की आन्सर यामध्ये रॉंग दिलेलं नसतं तर त्याच्यामध्ये तुमचं मार्क्स वाढले नसते. पण तुम्हाला इथे आन्सर की अपडेटेड आणि फुल मार्क हे तुम्हाला दिलेले आहेत. याचा अर्थ तुमचा स्कोर हा वाढणार आहे. ठीक आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सर फर्स्ट बॅचला, सेकंड बॅचला, थर्ड बॅचला किती क्वेश्चनमध्ये मला मार्क्स भेटू शकतात, किती करेक्ट असू शकतात, त्यामध्ये माझा किती स्कोर वाढू शकतो. सो याप्रमाणे तुम्ही चेक करू शकता जेणेकरून तुमचा स्कोर त्याप्रमाणे वाढणार आहे. आणि यावेळी तुम्हाला माहिती आहे पर्सेंटाईलमध्ये आपला रिझल्ट हा लागणार आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असाही असू शकतो की सर रिझल्ट कधी लागू शकणार आहे. रिझल्ट हा तुम्हाला जर बघितलं तो 1 या 2 डेजमध्ये लागेल. म्हणजे उद्या किंवा परवापर्यंत तुमचा रिझल्ट लागून जाईल. त्यासाठी अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जे काही अपडेट असते तुम्हाला या चॅनल थ्रू तुम्हाला वेळोवेळी भेटत असते. ठीक आहे. एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांचे जे काही डाऊट्स होते, किती क्वेश्चनला किती मार्क्स आम्हाला भेटणार आहेत, किती क्वेश्चन करेक्ट असणार तेही आपण यामध्ये घेतलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ पुढे शेअर करा जेणेकरून त्यांनाही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. थँक्यू सो मच.